पाटील रामराम. रामराम. आपलं नाव सांगता येईल? पुंडलिक पांडुरंग बडक, गाव पळशी, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. आजची तारीख आजची 29 ऑगस्ट ऑगस्ट 2025. आपण वारंवार तारीख याच्यासाठी घेतो व्हिडिओमध्ये की शेतकऱ्यांना वाटतं की यांनी पाठीमागच्या तारखेतले व्हिडिओ नको बनवायला किंवा ते एडिट करून नको व्हायरल करायला. त्याच्यासाठी आपण तारीख नेहमी घेत राहतो शेतकऱ्याच्या तोंडून. आपण तुमच्या अद्रकीला सड लागली होती. माझ्या मते 15-20 दिवसापूर्वी सड लागली. 15-20 दिवस झाले जवळपास, बरोबर. तर तुम्हाला औषध कधी आणलं? तुम्हाला तारीख आहे लक्षात? तारीख लक्षात नाही झाले. तुम्ही सांगा काय अडचणी. पुढे 21 तारखेला आणलं की सोडलं? 21 तारखेला सोडलं. 21 तारखेला तुम्ही औषध सोडलं, बरोबर. 21 ला सोडलं. बरं, औषध तुम्ही कशासाठी आणलं होतं? हे सडी करतात. सड तुमच्या प्लॉटला ही जी म्हणजे सड लागेल होती. सर ही सड दाखवा तुम्ही. ही सड लागलेली दिसते शेतकऱ्यांना दिसायला हवी. ही तुमची एवढी सड लागलेली होती, बरोबर. आणि ह्या सड साठी तुम्ही औषध आणलेलं, बरोबर. मग औषध सोडल्याच्या नंतर तुम्हाला सड बद्दल काय वाटतं? काय सड जवळपास थांबली जवळजवळ थांबली सड. म्हणजे काय कोंब आहे असे एकदम पिवळे होते ना, तर ती हिरवी उराली खाली फुटले कोंब निघाला. खाली आम्ही 2-3 बेट उपटून पाहिले, तर त्याला खाली असे कोमन, त्याला खालून कोमन म्हणजे अजून क्लिअर झाला असतं. पण आम्ही ब्लिचिंग पावडर शार्पणा केला त्याच्यामुळे समजा अजून ते थोडस जळाले, लेट झाले निघायला कोंब. आणि हे पिवळे होणारे हिरवे होत चालले. म्हणजे ते तुमचं असं म्हणणं आहे ब्लिचिंग पावडर जर कदाचित सोडलं नसतं तर ते पूर्णपणे हिरवे झाले असते. अशी 99% त्याला आता एकदम हिरो झालं. हे जे कोंब दिसतं का, हा असे झाले राजा ते कोंब. हा हे एकदम हिरो झालं. हा हे पिवळं झालेलं हिरवं झालं. आणि बेड गेला होता, वाटतच होतं, गेला म्हणून वाटत होतं. बरं, आता तुम्हाला अद्रकीमध्ये बाकीचा काय फरक दिसतो? प्लॉट क्वालिटी आली आता, काळसर झाली, थोडी पिवळ्यापणा आली होती. हा आता चांगली दिसू राहिली. काही ग्रोथ मध्ये काही फरक म्हणजे वाढ व्यवस्थित फुटवे निघले. हा तुम्ही फुटवे दाखवू शकता मित्र. हे खालून निघणारे कोंब. हे बघा शेतकरी मित्र, बरेचसे लोक तुम्हाला सांगतायत की बा सडला औषध नाही आहे. कोणी सांगताय सडला औषध नाही, 10 दिवसाला अमुक होतं तमुक होतं. पण आपण शेतकरी मित्रांकडे आलोय, त्यांचं म्हणणं आहे की आता त्यांनी 21 तारखेला औषध सोडलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्लॉट मध्ये आता सड थांबलेली आहे. आणि थांबलेली असताना सड वाढली नाही. दुसरा विषय असा की प्लॉट मध्ये ग्रोथ झाली, प्लॉटची वाढ झाली, क्वालिटी आली, असं शेतकरी स्वतः आपल्याला सांगताय. 9 दिवस 29 तारीख 9वा दिवस आहे आज तुम्हाला अद्रकीला औषध सोडायला. तर शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता संपूर्ण प्लॉट कसा दिसतोय. प्लॉट मध्ये त्यांचं म्हणणं आहे की पिवळेपणा आला होता. पाऊस चालू असल्यामुळे जो पिवळेपणा येतो तो आलेला होता. आणि आता प्लॉट मध्ये ग्रीनरी आहे, प्लॉट चांगला डेव्हलप झालाय. आणि 8 ते 10 दिवसामध्ये यांच्या प्लॉटची पट्टी मिळेल. आणि त्यांचं स्वतःचं प्रामाणिकपणानं त्यांनी सांगितलं. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आपल्याला खोटं बोललो. चालू करायच्या अगोदरही बोललो होतो की खोटं शेतकरी तो फसायला नको. कंपनीचा फायदा न करता आपल्याला शेतकऱ्याचा फायदा करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला खोटं नाही बोलायचंय. म्हणून मित्र, मी वारंवार प्रत्येक शेतकऱ्याला हीच गोष्ट सांगतो की प्रामुख्यानं सांगत असतो की कुठेही खोटं बोलू नका. कंपनीच्या फायद्यासाठी कधीही खोटं बोलू नका, जेणेकरून कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको. आता तुम्ही प्लॉट बघितला, ही सड पण बघितली आणि शेतकरी बघताय. तुम्ही शेतकरी मित्र, तुम्हाला कधीही वाटलं तर पळशी या गावात या. आमचे बडक मित्र, शेतकरी मित्र बडक यांच्या प्लॉटवर या. यांचा नंबरही मी तुम्हाला देतो, व्हिडिओमध्ये नंबर देतो. तुम्ही कधीही येऊन यांच्या प्लॉटवरती त्यांच्याशी आमच्या अप्रत्यक्ष येऊन चौकशी करा. आमच्या समजा एक दोष अजून तुमचं समजा औषध सोडा पुढे म्हणजे तुम्हाला आमच्या एका ट्रीटमेंट मध्ये एवढं सांगायची गोष्ट म्हणजे काय होतं. आता नवीन माणसाचा भरसा बसणे माझं काय होत नाही. मी त्या दिवशी तुमच्या दुकानला गेलो तिथे, बरोबर. ते असं आहे तसं आहे म्हणलं, माझ्याकडे पैसे किंवा औषधाचा फरक पडतो. सांगायची काही गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगलो. आता रिझल्ट आले आता हे ना, आता लोक कंपनी घ्या तिथे गेलो, त्याला म्हणलं 8-15 दिवस पैसे 1 महिना पण घेऊन जा म्हणे. त्याचा मला 4-5 दिवस रिझल्ट झाला. शेतकऱ्याच्या कामात आहे ते. शेतकऱ्याच्या कामात शेतकरी मला काही फायदा, तुम्ही समजा शेतकऱ्याचं बरोबर फायदा नाही ना, बिलकुल नाही. तर मग आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? काय वाटतं? नाही एकदम खास आहे.
खास आहे हा आणि शेतकऱ्यांनी एक वेळेस वापरून बघावं. हा म्हणजे आजूबाजूचे प्लॉट आता बरेच लोक तुम्हाला शेजारचा प्लॉट राहून देतो दोन शेजारी पाहिलं. प्लॉट आपल्या तर बऱ्याच जण सांगले की तू अद्रक म्हणजे अद्रक आहे. हा हा. हा. आता भरपूर जण समजा इतकं होते इतक्यातच मग समजा असं मेमरी काम नाही करे. हा म्हणजे की बुवा तुम्हाला काय- वाटत नाही, खणून होतं टाकणार होता आम्ही हा? त्याला खणून हा. हा, पण बाकीचाही प्लॉट लागला असता जर औषध नसतं औषध सोडलं. नसतं. पण आता औषध सोडल्यामुळे तुमचा बाकीचा प्लॉट वाचला वाचलं ना नाही क्वालिटी म्हणजे क्वालिटी आली ना त्याला. क्वालिटी एक नंबर हा. आली. शेतकरी फुटवे भरपूर निघाल तुम्हाला फुटे जातो हे बघा. हा, फुटवे हे दिसतायत. नवीन फुटवे. हा. क्वालिटी बी काळसर झाली आणि काळी झाली म्हणजे आपण ज्याला आपल्याला काळी त्या कोपऱ्यात बी दाखवून द्यायला त्यात त्याला म्हणजे फक्त नाही. एक वेळेस हा. फिरता केली मी एकच वेळ एकच वेळेस लावता वेळेस गेलं तिथं काही काम करत नाही. समजा 1 महिना उभा असला तो अद्रक. बरोबर. त्याच्यानंतर एक वेळेस फवारणी. काय केले हा. त्याच्यानंतर काहीच नाही. फक्त औषधी मारतो फवारणी कोणती सुरुवातीला दिल्लीगेट मारलं काही क्लोरी काही हे ते हा, वरतून वरतून फवारण्या चालू हा. आहेत आणि फक्त जमिनीतून काहीच नाही. तुमचंच त्याला इतकं समजा 2 किलो हम्म. ह्युमिक सोडले मी ह्युमिक सोडलं. हा. 2 किलो शेतकरी मित्र हो, आपण ऐकलंय की आमचे बडक शेतकरी मित्र बडक यांनी फक्त बेसल डोस दिलेला आहे. त्यानंतर कुठल्याही औषधी नाही दिली. नाही, त्यानंतर खत बी फक्त आपलं औषध सोडलं आणि प्लॉट मध्ये तुम्ही आता बघू शकता की प्लॉट किती सुंदर आहे आणि येऊन तुम्ही शेतकरी त्यांना विचारू शकता की काय रिझल्ट आहे. मी तर काही सांगेन, मी तर कंपनीचा प्रतिनिधी असल्यामुळे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला काही ना काही चॉकलेट देईल, पण स्वतः शेतकऱ्यांना तुम्ही ह्या गोष्टी येऊन विचारू शकता आणि एक वेळेस अवश्य वापरून बघा. तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओमध्ये नंबर असेल त्या नंबरवरती कॉल करा, तुमच्या लक्षात येईल काय आहे नाही आणि मगच खात्री करा. राम राम.